नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत संदीप पिळगुकराचो मायमोगाचो येवकार. सुरवेक पळय आयच्यो मुखेल खबरो. तब्बल 50 वर्सां गोंयच्या राजकारणाचेर शेक गाजयल्ल्या रवी नायकाचे निमणे लोकदर्शन. सोंपले राजकारणातले रवी पर्व. सरकारी इतमामान काडली अंतयात्रा. लागच्यांनी जाग्यो केल्यो समाज आनी राजकारणातल्यो यादी. एफिडेविट घेवन गाडयो रजिस्टर करप, डिलरांक गाडयो रजिस्टर करपाची दिल्ली पावर आनी रेंटल गाडयो रजिस्टर करपाचे सवलतीक विरोध. म्हापशां जाली ट्रक ऑनर्सांची मिटींग. रद्द कर येरादारी डायरेक्टराची डायरेक्शनां. ट्रकवाल्यांचो सीएमांक उलोव. बाबू फाटोफाट आतां जी तारोलकाराकूय टॅक्सीवाल्यांचे गाराणे. मोपा एअरपोर्टार पार्किंग फी दरवाडीचो केलो निशेध. आता खबरो विस्तारान. तब्बल 50 वर्सां राजकारणात शेक गाजोवपी 2 खेपे मुख्यमंत्री जाल्ल्या, मुख्यमंत्री आसतना गोंयचे गुंडराज मोडून काडपाचो विक्रम केल्ल्या रवी सिताराम नायकाचो जिणेचो अस्त जालो. खडपाबान फोंड्या त्यांच्या पार्थिवार निमणे विधी जाले. गोंयच्या राजकारणातले एक पर्व आयज उलगले. फोंडेच्या खाजगी हॉस्पिटलांत उपचार घेवपी रवी नायकान वर्साचे 79वे पिरायेर काळजाचो आताक आयिल्ल्यान मंगळारा राती 11:30 सुमार निमणो स्वास घेतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन शोक संदेश दिला जाल्यार मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आदलो मुख्यमंत्री प्रताप सिंग राणे सयत गोंयच्या सगळ्या आजी माजी राजकारण्यांनी, समाज तशेंच विरोधी राजकीय फुडाऱ्यांनी पार्थिवाचें दर्शन घेवन रवीक आर्गां ओंपली. सरकारी इतमामान खडपाबांचे खाजगी जमिनीत ताचे कुडीचेर निमणे संस्कार जाले. गोंय सरकारच्या वतीन गोंयच्या लोकांच्या वतीन हांव तुमकां श्रद्धांजली ओंपता. तांच्या आत्म्याक शांती लाभूं. तांचें योगदान पुराय तांच्या राजकीय जिवनांतले नगरसेवक, आमदार, मुख्यमंत्री, खासदार वेगवेगळ्या पदाचेर तांच्यांनी काम केलां आनी त्यांच्या कार्यकाळात पुराय गोंया खातीर तांचें योगदान एक खूब व्हडलें योगदान आसा. तांच्यांनी गोंयांतल्या सामान्य लोकांक न्याय मेळोवन दिवपा खातीर कूळ मुणकार हो तांचो पेटंट आशिल्लो. तसो आयजूय विधानसभेत जर कूळ मुणकाराच्या विशयी कसलोय विशय आयलो जाल्यार उठून ते सदांच उबे रावताले. बारीक मनशां खातीर झगडप ओके हें तांचें काम आशिल्लें. सरकारांतल्या वतींतल्यान आमी तांकां स्टेट गार्ड ऑफ ऑनर आनी पुराय तांचो फिनरल हो स्टेट ऑनरांतल्यान करतले. आयच्या दिसा ही पुराय प्रशासनांतल्या सगळ्या अधिकाऱ्यांक सरकारी डिपार्टमेंटान हॉलिडे डिक्लेअर केले. एक्सेप्ट एड्युकेशन डिपार्टमेंटान तांच्यो एग्जामी सुरू आसा. त्यो एग्जामी कंटिन्यू उरतले. बट बाकी सगळ्यांक आयची पब्लीक हॉलिडे म्हणून आमी डिक्लेअरूय केल्ली आसा. म्हणजे हे साधारण 1978-19 चालू झालं आणि दोघेही आम्ही मित्रत्वाच्या नात्यान मुखार वताले. आमच्या देगातले मतभेद असत पूण मनभेद केन्नाच जावना. दोगांनी एकामेकाक सांबाळून एकामेकाचे मुखार घेवन आमी गेले. जे स्टुडंट आंदोलन आशिल्लें त्या आंदोलनाक हांव सक्रीय आशिल्लो. 50% बस फेअर आणि त्या आंदोलन करता आसतना आमकां जेन्ना अटक जाली तेन्ना आमकां खरो हातभार लायलो तो बाब रवी नायकान. आणि तेन्नाच्यान तांचे आनी आमचे जे नातें जालें तें मुखार वचत रावलें. आणि जेन्ना कोंकणी मराठी आंदोलन 1984 चालू जालें त्या आंदोलनात मोठो सहभाग जर फोंड्या वाठारांतल्यान कोण मुखार गेलो जाल्यार तो अंडर द लिडरशीप ऑफ आमचो बाब रवी नायकाचे अंडर. रवी नायकचे बद्दल माझे वडिलांचो संबंध, तेजो संबंध, त्याचे सगळे इतिहासूच हांवें काल सगळे फोंड्याचे जनतेक हांवें सांगपाचो पळयता. पूण दुख्ख जालें अचानक ह्या तरेचें व्यक्तिमत्व वचप आनी कितें तरी दुखता एक संबंध आशिल्लो व्यक्ती राजकारण कुशीकूच सोडून दिया. आनी तेणी फोंड्या खातीर खूब केल्लें आनी म्हाका दिसता इट्स अ ग्रेट लॉस टू द पीपल ऑफ द स्टेट ऑफ गोवा. एक बरो लिडर गेलो सारको लिस्ट रवी नायक आमकां सोडून गेलो. हे लिडरान गोंयांत जायतें केलें आनी जायत करपाचें चिंतन आशिल्लें कितें
खाली देखून दिसता म्हाका दिसता 2-3 इनॉग्रेशन जालें तो असलो लिडर मेळपाक डिफिकल्ट. मनशाचें जिवीत देवाचें आसा. मनीस म्हळ्यार एक सपन केन्ना देव आपयता तेन्ना वचपाक जाय. पूण जेन्ना लागून एक बरें पोसनाचा सोडा उगडास केन्ना वचपाचो ना. आख्खे गोंयच्या लोकांच्या काळजांत उरतलो कित्याक आनी बऱ्यो वस्तू केल्या जायत्या लोकांक हेल्प केलो आनी असले लिडर मेळपाकूय डिफिकल्ट जातलें. संत तुकाराम महाराजान म्हटलां तें म्हाका उगडास जाता. संत तुकाराम महाराज म्हणटाले भले तरी देव कासेची लंगोटी नाठाळाच्या मातीत हाणू काढले. रवी बाबाच्या मुख्यमंत्री पदात तो आपली उगडास जर केलो जाल्यार तिची आठवण येता. तेणी केन्ना अन्याय खंयच्याच मनशाचेर जाल्लो सहन केलो ना. सत्याची बाजू सदांच घेतली आनी कुठल्याय जाती धर्माचे मनीस आसले तरी त्यांच्या कडेन तेणी माणुसकीची वागली. त्याच्या कडेन गेल्लो एकूय मनीस म्हाका असो दिसना की तो रिक्त हस्ते परत. भाऊसाहेब बांदोडकरांचे ध्येय धोरण आनी तत्व बहुजन समाजा बद्दल ते फुडें व्हरपाचें काम रवी बाबा आपल्या सामाजीक आनी राजकीय खातीर म्हाका सारको आपल्याक 14 वर्षी करतालो. खूब दूख भोगता. सडनली आज सर ना आनी हांव सोजमोता तेगे भुरग्यांक केसली दूख जाता ती मागता देवा कडेन तांकां बरी बुजवण तेगे फॅमिलीक तेगे बायलेक तेगे चेड्यांक तेगे नातवांक आनी सुनाक. ही वॉज अ very, very tall leader of Goa, and Goa is really going to miss him. There are very few leaders like Sir Ravi Naik, very, very humble, very soft spoken, and whenever anybody who met him would understand, he would speak to you, ask you about you, and I think the way the people are come, आज पळय सगलो लोक येयला, it shows how much good he's done for Goa. And असले leader आमक जाय. Today is a great loss for the state. आम्ही ऐकते की जो देखे रवी न देखे कवी. म्हणजे राजकारणात जेन्ना नवीन येताले त्या वेळार आमी आयकताले त्या वेळाचेर आमकां रवी बाब मेळ्ळो. अशा प्रकारचो मनीस रवी नायक हो दुसरो रवी नायक जावपाक शकना. समाजान इतलो म्हणजे ल्हान कुटुंबान येवन सुद्दां इतलो मान आनी इतली प्रतिश्ठा मेळ्ळी खरेंच एखाद्याकच मेळटा. बहुजन समाजा खातीर जें तांणी काम केलां तें काम अशा प्रकारचें काम आनी कोण करपाक शकना. अशें म्हणटात की तो फक्त भंडारी समाजाचोच नेतो नासलो. खूब जाण म्हणटा की भंडारी समाजाचो नेतो. तो सगळ्या समाजाचो नेतो. सगळ्या लोकांक बरोबर घेवन वचपी नेतो आनी लिडर ऑफ मासीस जेका म्हणटा पळय तो एकमेव रवी नायक. तेजें विजन पळयलें जाल्यार मुख्यमंत्री आसतना आनीक तेजे नंतर सतन तेजे डिसिजन्स मे बी इन द फिल्ड ऑफ एड्युकेशन अंधश्रद्धेक म्हणजे बहुजन समाजान अंधश्रद्धेक बळी पडची न्ही आनीक प्रोग्रेसीव म्हणजे आपल्या भुरग्यांक शिक्षण दिवन ताका एक समाजाचो बरो नागरीक करप आनी बहुजन समाजान अंधश्रद्धे पासून पयस रावप हो जो उलो आनी अशे प्रोग्रेसीव विचार तेगेले तेणें सदांच मांडले. गोंयकार अजुनूय तेगेले याद करता होम मिनिस्टर आसतना ज्या तरेन लॉ एंड ऑर्डर जेन्ना जेन्ना विबाडटाक तेन्ना रवी नायकाचें नांव गोंयचो तमाम नागरीक प्रामुख्यान घेता की रवी नायक हो होम मिनिस्टर आसतना गुंडागिरी चोरयो दरोडे हे सगळे बंद जाले आनी ते कंट्रोलान येता. ताका रुद्रेश्वराचे आसूं किंवा हे दोनी समाज जे आसात ते एक जावपा खातीर आसूं एकठांय येवपा खातीर आसूं कारण शेवटी काम करतना तूं समाजा खातीर करता मरे कोणा खातीर करता हें म्हणटाले ते आनी त्या खातीर ते तांचे एक वेगळेच जें हें आशिल्लें एकठांय हाडपा खातीर प्रयत्न करपा आशिल्लो तो प्रयत्न आनी मोठ्या प्रमाणान जाली जागृती जाली उलोवणी जाली.
12 तारीख गोंयच्या भंडारी लिडर्सांचो सत्कार जालो. गोंयच्या भंडारी लिडर्सांचो सत्कार देवरुद्रेश्वर देवस्थानान जालो आनी म्हाका एक सांगन दिसता की तो सत्काराची डेट आशिल्ली 24-25 तारीख कशी तरी करपा आशिल्ली. ती खंय ना खंय तरी एक मनान आयली आनी आमी म्हणलें की बेगीन करया आनी 12 तारीखेक ती दवरली. तांचो जो आशिर्वाद आमकां मेळ्ळो 12 तारीख. तर त्या दिसा ताणें आमकां आपयलो कुशीकूय बसयलो आनी म्हणलें की कितें चल्लां रे गोंयांत तें देवाचो आशिर्वाद आसा. म्हाका खबर नाशिल्ली की ती तांची शेवटची उतरां आसतली आनी तांची शेवटचो आशिर्वाद आसतलो. इट्स अ बीग लॉस नॉट जस्ट टू गोवन पॉलिटिक्स बट ऑल्सो टू आवर समाज who looked upon him always. We all of us looked upon him आनी तांचो आशिर्वाद आमचे सदांच आसतालो. ताणें केन्नाच पळयलें ना की आमी खंयच्या पॉलिटिकल पार्टीचे जाय आनी अशें न्ही की हांव आपाचो आसा म्हणून की म्हाका थंय पयस दवरप. आपूण आडोवन बसप, कुशीक बसप आनी गजाली सांगप आनी तांची ती मुश्कील तांचे ते जोक्स मारपाची स्टायल समथींग वी आर गोइंग टू डियरली एंड गोइंग टू मिस इट. म्हणजे कांयच जाय नासतना समजनासतना ताका वयर व्हेलो. त्याच्या कुटुंबाच्या दुख्खात आमी सहभागी आसा, आमचें कुटुंबूय आसा आनी ही पोकळी जी आसा जी गोंयच्या राजकारणांतली रवी म्हणून ती भरून काडपाक शक्य ना. ती कोणी तरी भरून काडूंक जाय. माझे घर येवजणे अंतर्गत ST समाजातले विस्थापीत बायलेक तिचे घर मेळपाची आस्त निर्माण जाल्या. कित्याक तर तशें उतर तिका खूद CMान दिला. अर्थातूच विजय सरदेसायान तकलेर पाखे नाशिल्ले बायलेची व्यथा मांडल्या उपरांत तिच्यो आशा पल्लवीत जाल्यात. 1989 वर्सा फातोड्डे स्टेडियमाचें काम सुरू जालें. थंयच्या ST समाजांतले 6 जाणांचें पुनर्वसन जाल्लें. पुनर्वसना उपरांत जायते खेपे विस्थापितां कडेन आडनदर जाता. हांगाय तशेंच जाल्लें. घर वगडावन बशिल्ले बायलेक वट्ट 36 वर्सां उपरांत म्हाजें घर अंतर्गत तिका घर मेळोवन दितलो अशें उतर विजयान CMा कडल्यान मेळोवन दिलें. इश्यू आसलो आमचो घराचो लागून 1986 आमकां शिफ्ट केल्लें. एक्चुअली आमची घरां पयलीं हिंगा जाल्लीं स्टेडियमाक कन्स्ट्रक्शन ऑफ स्टेडियम म्हणून आमकां तेन्ना शिफ्ट केल्लें. आतां ती आमकां एकूच आमचो रिक्वेस्ट आसलो ती घरां आमच्या नांवार जावंक शकना. कित्याक आज पासून ती घरां आमच्या नांवार ना आनी आमचो सर आमकां हेल्प करता. आनी कितलीं घरां आसा सुमार? 6 घरां, 6 फॅमिलीज. कितें जालें? फोन कित्याक करूं आमकां फोन कित्याक करूं मागीर हांगा मेळ्ळा स जाणां कितें जालां? 6 फॅमिलीज आहा. घराचें इश्यू म्हणटा आमकां. घराचो मरे तुमकां जागो दिलो पण नांवार करून दिलो. तेन्ना शिफ्ट केल्लें. घर तुमी बांदलें घर हाऊस नंबर हे ते सगळें आसा. तुमकां जागो जाव तुमकां दिला पयलीं ओके तेन्ना तुमी घर बांदला घराचो जागो आनी समोर आमकां दोन दिलो. तो जागो तुमच्या नांवार करून दिलो. आमगे घर हिंगा बांदून दिले आमी आतां फुटयले ते फोटो तुमच्या नांवार करून दिता. जागो तुमच्या कडेन जो आसा तोच जागो तुमच्या नांवार करून दिता. दिता करून एकदां हांव प्रोसेस करपा लायता. म्हाजे एक सांगता तांचे कडल्यान पयलीं घे तांकां अलॉटमेंट ऑर्डर कितें तरी दिल्ली आसता ती घे. तांचे कडेन आहा तुमचे कडेन ती घे अलॉटमेंट ऑर्डर आनी आतां आमी तांकां थंय जागा बांदल्या दिल्या पळय जाग्यांनी ते जाल्यार सिटींग प्लॅन काडपाची घराचो मार्क वेवस्थीत दिल्या. ऑक्युपंट्स म्हणून आहा संदीप बेकीच्याक सांग ताच्या बरोबर त्यो सनदी रेडी करपाच्यो आनी त्यो सनदी तांकां दिवपाच्यो आनी डायरेक्टली तांकां दिता क्लास 1च्या अंतर्गत दिवपाच्यो. तांकां आमी रिएप्लेस केला सिंगल 1,000 रुपया भरून करूंक शकता. ते म्हणटा आमचें नांव करता म्हणून सगळ्यांक करता सांगला ताणें फॉर्मेलिटीज करता म्हणून. क्लास 1 म्हणटा तो स्टेटस आसता. क्लास 1 स्टेटसाचेर तो तांकां घेता आनी तांकां 1,000 रुपया पर हेड म्हणून जें कितें ऑक्युपाय करता आनी 2 मीटर सायडीन अशें ते तशें नांवार करून दिता. तांची घरां जी फातोर्डा स्टेडियमा खातीर काडल्या आनी तांकां रिलोकेट केल्या. तांकां तेन्नाच्या सरकारान तांकां जे जागे तांच्या नांवार करून दिवं ना. म्हणजे निव्वळ सांगलें आसा की हांव म्हजें घर ही योजना ऑलरेडी आमी चालू केल्या. तांकां जागो दिला पण जागो नांवार करून दिवं ना. आमच्या ST भावा खातीर जे जागे तांकां दिल्या ती जागा तांच्या नांवार आमी आमच्या म्हज्या घराच्या स्किमीच्या अंतर्गत दितले. एफिडेविट घेवन
कोणाच्यो गाडयो गोंयांत रजिस्टर करूं येतात. डिलराक गाडयो रजिस्टर करपाचो पावर आनी रेंटल गाडयो रजिस्टर करपाची सवलत ही ट्रान्सपोर्ट डायरेक्टराची डायरेक्शनां ट्रक ओनर्स असोसिएशनाक मान्य नात. सीएमान डायरेक्टराक ही डायरेक्शनां रद्द करपाक सांगची सुदीप तामणकारान मागला. पेडणे बार्देस ट्रक ओनर्स असोसिएशनाची म्हापशा बोडगेश्वर हॉलात बसका जाली. ते बसके उपरांत अखिल गोंय बस धनी संघटनेचो मुखेली सुदीप तामणकार मिडिया कडेन उलयलो. ताणें सांगलें 2025 स्पीड गव्हर्नन्स आनी हाय सेक्युरिटी नंबर प्लेटीच्या विरोधात बसवाल्यांनी राज्यव्यापी आंदोलन केल्लें. त्या वेळार येरादारी मंत्र्याचे कदेल गेले. आयचो येरादारी मंत्री आमचो अंत पळयता हें खपोवन घेवचे नात ट्रकवाल्यांच्या वतीन सुदीपान सांगलें. व्हेकल ओनर जे आसा हे सगळे हांगासर जमलेले आसात. हेच्या पयलीं 2005 स्पीड गव्हर्नर आनी हाय सेक्युरिटी नंबर प्लेट ह्या दोन विशयाचेर कमर्शियल व्हेकल ओनरांनी सगळे मायनिंग ट्रक किंवा ती मोटरसायकल पर्यंत पायलट हेंच्यांनी 2005 आपली शक्ती कितें पळय ती सरकाराक दाखयली. आनी त्या वेळा वयले ट्रान्सपोर्ट मिनिस्टर पांडुरंग मडकयकर हांकां 2007 रिजायन जावन काडपाक आमी सरकाराक भाग पाडलेले. त्या वेळाचेर आयज प्रत्येक विशयाचेर आयज सरकार आमचो म्हणजे खास करून वाहतूक मंत्री आमचो अंत पळयता. तेणी सरकारान आयज मुख्यमंत्री जरी काही विशय सोडयता सगळ्यांचे, पुणून आयज आमी हांगासर जमपाक परत कारण कितें आसा की डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट जो अभिषेक परिमल हेणी 23 तारखेक एक ऑफिस ऑर्डर काडलेली आसा की एफिडेवीट घेवन गाडयो कोणाच्यो रजिस्टर करपाक शकता गोंयांत. दुसरें म्हणजे लिव्ह एन लायसन्स हेचेर रेंटल एग्रीमेंटाचेर गाडयो रजिस्टर करपाचो वाहतूक खात्याचे जे अधिकारी आहा सर्रासपणे हेंच्यांनी चालू दवरलेले आहा. पयशे घेवन फुकट न्हू, पयशे घेवन रेटीत ठरलेले आहा प्रत्येक गोष्टीच्यो. आनी तिसरी म्हणजे डीलर जे आहा हांकां पावर दिल्लेले आहा वाहतूक खात्यान की गाडयो रजिस्टर करपाक. ते थंय सर्रासपणे घोळ घालता कितें गाडयो रजिस्टर करून. आतां ह्यो सगळ्यो गोश्टी आहा हेचेर आमी डिस्कस केला सगळ्यांनी मांडला. आनी मुख्यमंत्र्याक हे म्हाका जेन्ना कळ्ळें आतां हो विशय हांवें आयज ल्हान धरूंक ना. हो विशय हांव स्वता आमच्या बस मालक संघटनेचेर 2015 हो विशय आमी घेवन वयता. 2016 हांवें तेन्ना एक रिप्रेझेंटेशन दिल्लें डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टाक. 2017 निखिल देसाय जो डायरेक्टर आसलो ट्रान्सपोर्टाचो तेणी एक सर्क्युलरूय काडलेले लिव्ह एन लायसन एग्रीमेंट एंटरटेन करप ना आनी गाडयो रजिस्टर करप ना. म्हणून जेन्ना मोहीन गुदिनो 19 मंत्री जालो वाहतूक मंत्री त्या वेळाचेर आमकां राजेंद्र सातर्डेकर जो डायरेक्टर येयलो हेणी ते परत सर्रास चालू केले. आनी तेचेर कर म्हणून आयज जो अभिषेक परिमल आहा हेची 23 तारखेक काडलेली ऑर्डर की एफिडेवीट घेवन गाडयो रजिस्टर करप. हे त्रासदायक आहा. गोंयकारपण सोंपोवपाचो प्रयत्न, गोंयचे धंदे सोंपोवपाचो प्रयत्न. तेका लागून आमी हांगासर हांवें ऑलरेडी रिप्रेझेंटेशन दिलां. मुख्यमंत्र्या कडेन हेचेर चर्चाय जाल्या. मुख्यमंत्र्यांनी डायरेक्टराक कॉन्टेक्टूय केला. पुढून हांवें म्हाजी मागणी कितें आसली कित्याक फुड्यान हाडून इन्स्ट्रक्शन दी की ह्यो सगळ्यो गोश्टी बंद जावपाक जाय. मोपाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळार टॅक्सीवाल्यांक पार्किंग फी वाडयल्ल्यान मांद्रे मतदारसंघातल्या टॅक्सीवाल्यांनी थळावा आमदार जीत आरोलकाराक गाराणे घातल्यात. मोपा विमानतळार टॅक्सीवाल्यांची पार्किंग फी वाडयल्या. तेका लागून मुळात भाडी मेळनाशिल्ल्यान आदींच पेच आयिल्ल्या थळाव्या टॅक्सीवाल्यांच्या पोटार पांय मारिल्ल्या वरी जाला. हाच्या आदीं पेडणेच्या टॅक्सीवाल्यांनी आवाज काडिल्लो. आतां मांद्रेचे टॅक्सीवाले जीत आरोलकारा कडेन पावले. जितान योग्य उपाय काडटलो, मुख्यमंत्री प्रमोद सावंता कडेन उलयतलो अशें उतर टॅक्सीवाल्यांक दिलें. आमचे पेडणेकरचे टॅक्सी भाव आहात आमचे पोस्टल म्हाज्या मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी ते सगळे हांगा येयले. पार्किंगाचो इशू आहा, पार्किंग फीज वाडयलेली आहा. 210 रुपया केले, पयलीं 80 रुपया आहले. सो तांकां ते सोल्युशन काडपा खातीर ते हांगासर येयल्यात. तांकां एश्योर केला की आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर उलोवन तांकां कितें तरी सोल्युशन आनी रिलॅक्सेशन मेळटलें हे बंदोबस्त करतले. पण जातलें काम आतां उलयल्या उपरांत डिस्कस जाल्या उपरांत जातलें. अशेंच आमचे पेडण्याचे ते सगळे टॅक्सीकार आसले तेंचो इशू आहलो, तो प्रॉब्लम सॉल्व जालो. तो ह्यो ट्राय करया सॉल्व करता. आहलो आमचो मोपा पार्किंग आमी पिकअपाक वयता आमी तेन्ना आमचे आतां चार्जीस मोपा आमचे 80 रुपीसान पयलीं आसले. आतां तेंच्यांनी इन्क्रीज केले 180, 200 अशें केले. सो आतां इंटरनॅशनल फ्लायटां चालू जाले. त्या पासून आमची रिपिटर गॅस्टां येवपाची 15-20 वर्सांची. तेका लागून आमकां तितले पे करपाक आमची जायना. सो आमी हांकां रिड्यूस करपा लागून आमी आमच्या MLA कडेन मेमोरंडम दिला की रिड्यूस करपा म्हणजे 80 आहले ते आमकां 80 दिवचे.
आणि बाकीचे टोल विषय आहा कितें आहा ते आमी मेमोरंडम आमी भाई कडेन दिला. नॉर्मल आहा न्हू, आमी कशें करता, आमी आमच्या कडेन 10-15 वर्सांची गेस्टां आहा, आमी तेच्यान नॉर्मल चार्ज करता. जे बोवाळ घालतात न्हू, इतले घेतात टॅक्सी, तशें आमी घेयना, आमी नॉर्मल घेता. आनी ते घेवन आमकां तेंकां ते एडजस्ट करूंक जायना, तेंकां ते चड पडटले न्हू. आमी रिक्वेस्ट करपाक गेले मेले की मातशी ती पयलींची आसली 80 रुपीज ती करपाची आमकां. आमी पेडणेकार पडटा न्हू, आमी पेडण्यांतले जाता न्हू, आमकां करपाची. मागीर आमदारान कितें उत्तर दिलां? आमदारान एश्योरन्स दिला, आपूण पळयता आनी करून दिता म्हणून. म्हाका फकत कितें मिनटाचेर चलता. 80 रुपीसान चार्ज जाताले पयलीं न्हू, ते 210 चार्ज जाता. ते फास्ट वयता टायमींग. तो गॅस 1.5 वर्स रावलो न्हू, ते 500 रुपया झोपले. सो भाडें समज जालें, लोकल गॅस्ट काय आमी आसता पळय थंय आमी तांकां ट्रीट करतात. जे येतात पळय वर्साचे वर्सा तांकां एकदम फूल चार्ज मारूंक मेळना. कोण वळखीचे थोडे घरान बीन रावतात गॅस, ते रिपीटर आसता. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान मुरगांवकारांक तांच्या मतदारसंघात वचून दिवाळे आदली भेट दिली. माझे घर येवजणेच्या फॉर्माच्या स्वरुपात हे येवजणे बरोबर कांय बिन सरकारी एजंट तयार जाल्यात. ते पयशे घेवन कामां करपाक पळयतात. अशापासून सादूर रावपाचो सल्लो सीएमान दिलो. माझे घर येवजण मुख्यमंत्र्यान मुरगांवकारांक समजावून सांगली. फकत सत्ताधारीच पयशे घेतले बगर लोकांक घरां मेळोवन दिवपाक शकतात. फॉर्मां भरून घरां मेळोवन दिता म्हणून सांगपी एजंटा पासून लोकांनी सावधान रावपाचो उलो सीएमान मारलो. माझे घर येवजणेच्यो सगळ्यो कार्यपद्दती पारदर्शक आणि अधिकृतपणान सरकारा कडल्यान जातात अशें तांणी सांगलें. आतापर्यंत कितलीशीच सरकारां येयली आनी कितलीशीच सरकारां गेली, तेन्ना कोणी हाजो विचार करूंक नासलो. तो विचार आमी मुद्दामून केला, कारण सामान्य मनशाक घरा खातीर कितले कश्ट आसा आनी घर एखाद्याचे हायकोर्टात मोडले काय मागीर लोक सरकाराचेर घालता. हांव मुद्दामून तुमकां कळपाक जाय म्हूण सांगता. परवरीन जे 20 पॉयंटाचे घर मोडले ही हायकोर्टाची ऑर्डर आशिल्ली आनी हायकोर्टाच्या ऑर्डरीचे घर मोडल्या उपरांत ताच्यो गाळी मात सरकाराक म्हणजे म्हाका पडटा. आमकां कोणाचें घर मोडपाचें ना, कारण शेजारीचेर केस घालता, कोणाचें तरी वायटपण आसता म्हणून तो केस घालता, आपलोच एक भाव दुसऱ्या भावाचेर केस घालता म्हणून घरां मोडपाक कोर्ट ऑर्डर काडटा. कोर्ट ऑर्डर काडल्या उपरांत सरकार व्यतिरिक्त कांय करूंक शकना. आमच्या सरकारान ती घरां कायमची कायदेशीर कशी करपाची ही योजना तुमच्या मुखार हाडल्या. म्हाका दिसता ह्या योजनेक खूब बरो प्रतिसाद हांव कालच्यान पळयता. काल 5 मतदारसंघांत गेलो, सगळी कडेन खूब मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी. आयजूय बी खूब मोठ्या प्रमाणात तुमी जमल्या. तुमच्या सगळ्यांचें हांव स्वागत करता आनी जशें सांगलां तशें फुडल्या 3 म्हयन्या भितर म्हणजे येता ते जानेवारी किंवा फेब्रुवारी म्हयन्यात तुमच्यो सनदी वांटून येवपाचो काय ना? सनदी वांटून येवंक जाय काय नाका? माझी जर योजना ही आमच्या सगळ्या लोकांक त्यांच्या घराचो मालकी हक ओनरशीप मेळचे म्हणून ही स्कीम काडिल्ली आसा. गव्हर्नमेंट मेकर आसा, पण आमचे कडेन जो प्रूफ आसा तो फक्त आमचो गोंयचो हाऊस टॅक्स आणि इलेक्ट्रिसिटी बील, वॉटर बील, हेजे शिवाय आमचे कसो डॉक्युमेंट ना. आयज आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर तेणें तुमची सगळ्यांची जी मनान एक भंय आसलो सदांच की आमी गव्हर्नमेंट लँडाचेर रावता, हो खंय तरी तुमचो विचार केलो. कित्याक आयज म्हाका दिसता खंयचोच गोंयांत कितें लिडर्स येयले गेले आमी पळयले, पण हेच्या बाबतींत कोणेनूच केन्ना विचार करूं नासलो. आनी ती विचार करून आमचे तुमचे सगळ्यांचे दूख समजून, स्पेशली आमचे जे सिनियर सिटीजन आसा, आमचे जे गोंयचे लोक आसा, तेंच्या मनान सदांच एक भंय आसतालो. म्हणून अशें म्हणूंक शकता की तकलेचेर सदांच तलवार आसताली. ही खंय तरी तो भंय भायर काडपाक आनी ही मालकी हक, ओनरशीप, ह्या घरांचो अधिकार तुमकां दिवपाक लागून ही स्कीम आमची माझी घर योजना आमची ऑनरेबल चीफ मिनिस्टरान लॉन्च केलेली आसा. फातोड्या 12वी श्रीकृष्ण विजयोत्सव सर्त जावपाची आसा. अखिल गोंय पावंड्या वयली ही सर्त 19 ऑक्टोबराक सांज वेळार 7:30 वरांचेर सुरू जातली. ह्या निमतान गोंयभरच्या नामनेच्या कलाकारांचे सादरीकरण पळोवपाक मेळटले. संगीत, नाच अशा विविध कला आविश्काराचो आस्पाव आशिल्ल्यान 19 वेरची सांज सांस्कृतीक कार्यावळी आनी उत्सवान भरिल्ली सांज जावन रावतली. सर्त श्रीकृष्णाक समर्पीत केल्या. हे सर्ती व्हडा संख्येन वांटेकार जावपाचो उलो आयोजक ह्या नात्यान विजय सरदेसायान मारला. विजय सरदेसाय पुरस्कृत फातोडा युवा शक्ती ह्या वर्सा 12वी अखिल गोंय श्रीकृष्ण विजयोत्सव स्पर्धा आयोजित करतात. फाटले 11 वर्सां आमी ही स्पर्धा बऱ्यापैकी आयोजित केल्ली आसा. गोंयची एक नामवंत अशी स्पर्धा ही जावन आसा. हायेस्ट प्रायज मनी
हायेस्ट सगळ्यांचे चड लोक गोंयचे सगळे वाठारांनी लोक हे आज स्पर्धेक येतात. भुरगे म्हणनाका जाणटे म्हणनाका कितलो लेट जाल्या पासून ही भुरगे सर ही आमची जी कॉम्पिटिशन आहा जे काबार जायसर म्हणत हांगा दाम बाबाच्या आशिर्वादान ही स्पर्धा आमची बरे पैकी आमी ऑर्गनायझर सगळे बरे भशेन आमी सांबाळटा. कांय केसलेसांव जायना, कांय झगडी जायनासतना, कसलोच वाद जायनासतना ही स्पर्धा आमी बरे पैकी आयोजीत करता. म्हणून आमच्या हे स्पर्धेक हजारांनी लोक ही स्पर्धा पळोवपाक येतात. ह्या वर्सात समजे लोकांचे हेका लागून आमी आनी पार्टिसिपेट जे नरकासूर पार्टिसिपेट येतात तेंचे उमेदी लागून आमी म्हाका दिसता गोंयाक पयली फावट आसतले इतल्या हायेस्ट प्रायज मनीस आमी दवरलेले आसात. सगळ्यांचे चड हायेस्ट प्रायज मनी हे कॉम्पिटिशनान आमी दवरलेले आसात. ही स्पर्धा ह्या म्हयन्याच्या 19 तारखेर सांजेचे 7:30 वरांचेर आमचे HGPDAचो ऑपोजीट जो ओपन स्पेस आहा त्या हेचेर 7:30 वरांचेर सुरवात जातली. सो हे सर्तीचे पयले प्रायज जावन आसा 1,25,000, दुसरे प्रायज जावा 90,000, तिसरे प्रायज आहा 70,000 आनी 3 कन्सलेशन प्रायजीस आहा 20,000चे. तशेंच बेस्ट कृष्णा बरोपैकी आपण कृष्णाचे परफॉर्मन्स दाखयतलो. तेचे पयले प्रायज जावन आहा 25,000, सेकंड आहा 15, थर्ड आहा 10. बरे ट्रेडिशनल वाजोवपी जे म्युझिक तेंचेच प्रायज आहा. फर्स्ट प्रायज आहा 25,000, सेकंड 15 आनी थर्ड 10,000. आमी जे पारंपारीक नरकासूर आहा, पारंपारीक म्हणजे जे आता विदाउट आमचे ट्रॉली जे आसा ते पयलींचे जे काळान जे नरकासूर करताले कोण्याचे जे भितर वचून नाचयताले तेंकाय आमी भायर उडयला. तर तेंकाय आमी म्हाका दिसता ह्या वर्सा सगळ्यांचे चड प्रायज दवरलेले आहा. 5 तेंका प्रायज दवरलेले आहा. 25,000ची 5 प्रायज आहा. सो 25,000चे 5 प्रायजार आमी जे पारंपारीक नरकासूर आहा तेंका हे करतले. आनी म्हणून आमी आमचे सगळे कमिटी आनी आमदारान एक डिसिजन घेतला की आमी खूबशे लोकांचो असो प्रतिसाद येता जे पार्टिसिपेट येता ते सगळ्यांक हांगा येवपा आसता. येवपाचें कारण म्हणल्यार 2-3 कडेन कॉम्पिटिशन ते करून ते सगळे हांगा येता, मातसो लेट जाता. पूण आमी म्हजो डिसिजन घेतला की आमी 12 म्हणल्यार ही स्पर्धा बंद करतली. कला फळटली फुलतली जाल्यार माची आणि निमित्त जाय पडटा. निदान आयच्या घाई बोवाळाच्या आणि झटपटच्या काळात ह्या धावत्या काळातूय आवडींतल्यान निवड करत हरमलवरच्या वाड्या वयल्या वैष्णवी आणि विनय नायक आणि कश्टाच्या आकाश कंदील दिवन भाविकांची उमेद मळबायदी करपाची परंपरा चालूच दवरल्या. हरमलच्या वयल्या वाड्यार कलाकुसरीचो वापर करून देखदिणे आकाशकंदील तयार करपाचें काम वैष्णवी रामनाथ नायक आणि विनय रामनाथ नायकान थांबनासतनाच चालू दवरला. दिवाळीची सुलूस लागली काय बाजारात रंगीबेरंगी आकाशकंदील येतात. पूण व्हडा कश्टान आपली आवड आणि निवड ओतून तयार केल्ले वैष्णवी आणि विनयाचे आकाशकंदील सगळ्यांचेर मात करतात. विनोद मिथरान या भुरग्यांकडेन केल्ल्या गजालींतल्यान भुरग्यांचे कश्ट आणि सृजनशीलताय जाणवता. पळयात. ना म्हटलें कमीत कमी 500. ह्या वर्सा सध्या कमी केले पण वार्षिक 500 हे आसपाचे. कितले अशें करता तुमी एका दिसाक? एका दिसाक ना म्हटल्यार कमीत कमी 15 ते 16-17. आता आमच्याकडे पेपराची कॅटेगरी आहे. तिथं स्पेसिफिकली म्हणजे 3 असतात. ते म्हणजे एक झिगझॅग, दुसरे म्हणजे फ्लावर्सांचे आणि तिसरे कॉटन जे गणपतीचे किंवा त्यांचे प्रिंटाच असतात. आता सगळ्यात जास्ती जे आमकां मेहनतीचे किंवा कष्टाचे काम म्हणू शकतात ते म्हणजे हे झिगझॅग. कित्याक हे एकान एक आमी हातीन विणले प्रिंटेड न्हू, एक आमी हातीन सगळे बसून वराचे वरां कट करून सगळे हातीन आमी करतात ते. सो सगळ्यांत चड टायम हेका लागता. तर तुमी समजूंक शकता की कितके कष्टाचें काम हे. सेकंड म्हणल्यार ईच हातीन सगळे कट करून एकान एक वरान तुम्ही बघू शकता कशें करता ते पण करचें पडटा. एंड देन आमी हे मागीर अशें प्लेन पेपराचेर मदीं लायतात. अशें फुलांचें जर सांगपाक गेल्यार जाल्यार आमकां एक सिंगल कोन आदी करचें पडटा. मागीर ते सगळे मर्ज जाता. तुमी पळोवंक शकता कशें कोन चालू आसा ते पण अशें सगळे कोन एकठांय हाडून एक आमी हे आतां हाफ कंप्लीट जाल्लेले आसता. ते एकठांय हाडून मागीर एक फूल कंप्लीट करता. ना म्हटल्यार कमीत कमी 15 ते 20 मिनटां लागता एका फुला फाटल्यान. म्हटल्यार आमची मम्मी करताली पयलीं घरान, तेन्ना हांव असो हेल्प करताली कशें करप ते. खूब पयलीं 15-20 वर्सां पयलींची गजाली. तिका मातसो मातसो हेल्प करतालो. मागीर हांव आमकां घराक करतालो आनी म्हाज्या फ्रेंड्साक करतालो.
त्याचा फाटली 7-8 वर्सां जाली आमी हे थोडे करताले 8-10 अशे कोणाक फॅमिलीक बीन दिताले अशे आणि प्रॉपर आता 6 वर्सां पयलींच्यान आमी ते जास्त करपाक लागले अशे आणि कोण आमचे पळोवन कोणाक शॉपां येता आमचे कडेन ऑर्डर दिता इतले करा तितले करा कोण हॉटेल येता सो तांकां आमी एक्स्ट्रा करता तशें करून करून आमची सुरवात जाली अशी आणि ही एक्चुअली आमकां आवड आसता की आमी डेकोरेशनय करता गणपतीचे बी सो ताका लागून आमी हेतूर एक ही आमची कला दाखयली अशी ही करता आणि आमी बिजनस पॉयंट ऑफ व्यू पळयना बट आमी आमची कला सादर करता आणि आमी ट्राय करता की अशीच एवरी इयर करपाचें. आणि इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.